बंधारे आश्रमशाळेत मृत्यू की व्यवस्थेचा खून, तिसरीतील चिमुकल्याचा सेफ्टी टँकमध्ये मृतदेह, संतप्त जनतेचा जाब, सुरक्षा कुठे होती? नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. तिसरी शिकणारा निरागस विद्यार्थी ब्रायन राहुल गावी त्याचा मृतदेह थेट वसतिगृहातील सेप्टिक टँकमध्ये आढळून आल्याने हा केवळ अपघात नसून व्यवस्थेचा भयंकर निष्काळजीपणा असल्याचा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. 3 एप्रिल रोजी दुपारी बेपत्ता झालेला हा चिमुकला दुसऱ्याच दिवशी मृतावस्थेत सापडतो आणि तोही थेट सेफ्टी टँकमध्ये. पण सर्वात मोठा प्रश्न हा, विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचलाच कसा? शाळेत सुरक्षा व्यवस्था होती का, की फक्त कागदावरच सुरक्षा बळ दाखवून जबाबदारी झटकली जाते आहे? पालकांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप आणि प्रशासनावर तुटून पडलेले प्रश्न. शाळा म्हणजे सुरक्षित ठिकाण की मृत्यूचा सापळा? घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शाळा प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत अधीक्षक, वॉचमन आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. लहान मुलांवर लक्ष ठेवायला कोणी नव्हतं का? वसतिगृहाच्या मागे असलेला धोकादायक सेप्टिक टँक उघडाच कसा, असे संतप्त प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र या घटनेने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. स्थानिक संघटनांनीही संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट इशारा दिलाय. ही घटना दडपण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलन उभारू. नवापूर तालुक्यात आता एकच मागणी घुमते, चौकशी नको, थेट कारवाई करा. ही घटना केवळ एका विद्यार्थ्याचा मृत्यू नसून संपूर्ण व्यवस्थेचा निष्काळजीपणाचा पर्दाफाश आहे. आता पाहायचं इतकंच, जबाबदारांवर खरोखर कारवाई होते की पुन्हा एकदा फक्त कागदोपत्री न्याय दिला जातो?